अध्याय 3 ओवी क्रमांक 64 ते 76। कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। जो कर्मेंद्रिय नुसती आवरून मनात विषयांचं चिंतन करीत राहतो तो अत्यंत मूढ बुद्धी होय, त्याला दांभिक असं म्हणतात। जे उचित कर्म सांडिते मग नैष्कर्म्य होऊ पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागून घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाण। ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता येथ भ्रांती नाही। आता देई अवधान प्रसंगे गुज सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा। जे पुरुष आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकतात आणि त्या योगे कर्मातीत अवस्थेला पोचू पाहतात, परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोध करूनच त्यांना कर्मत्याग तर घडत नाही, कारण त्यांच्या अंतःकरणात कर्म करण्याची बुद्धी असते। असं असूनही ते बाह्यात्कारी कर्मत्यागाचा जो डौल आणतात ते खरोखर दैन्य आहे असं समज। अर्जुना, असे ते लोक खरोखरच केवळ विषयासक्त आहेत असं निसंशय समज। अर्जुना, प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचं लक्षण सांगतो, इकडे तू लक्ष दे। यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते। पण अर्जुना, मनाने इंद्रियांचं नियमन करून जो आसक्त न होता कर्मेंद्रियांनी कर्मयोगाला आरंभ करतो, म्हणजेच कर्मेंद्रिय कर्मात राबवतो, त्याची योग्यता विशेष होय। जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्यतरी रूढ लौकिकु जैसा तो इंद्रिया आज्ञान करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म न अव्हेरी उचित जे जे तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी परी तेथिचेनी ऊर्मी झाकोळेना तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझी असे सकळांसारिखा दिसे
जैसे तोय संगे आभासे भानुबिंब, तैसा सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणुची देखिजे, ये रवी निर्धारिता नेणिजे, सोय जयाची, ऐसा चिन्ही चिन्हितू, देखसी तोची मुक्तू, आशा पाशरहितू, वोळख पाय, अर्जुना तोची योगी, विशेषिजे जो जगी, म्हणून ऐसा होय या लागी, म्हणिपे तू ते, तू मानसा नियमू करी, निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिये ही व्यापारी, वर्ततु सुखे. जो अंतर्यामी निश्चळ आणि परमात्म्याच्या स्वरूपात घडलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो, तो इंद्रियांना हुकूम करीत नाही आणि विषय बाधतील अशी त्याला भीती नसते, तो अधिकार परत्वे प्राप्त झालेलं जे जे विहित कर्म आहे त्याचा अनादर करीत नाही. कर्मेंद्रिय कर्म करीत असली तरी त्यांना तो पुरुष आवरत नाही, पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे पाण्यातील कमलाचं पान पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही कामनेने लिप्त होत नाही आणि अविवेकरूपी मलाच्या योगाने तो मलिनही होत नाही. त्या कमळाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संगामध्ये राहतो. तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो. ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनही प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संगतीत राहताना दिसतं, त्याप्रमाणे वरवर पाहिलं तर तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो. बाकी त्याच्या संबंधी निश्चित विचार ठरवू म्हटलं तर त्याच्या स्थितीविषयी काहीच कल्पना करता येत नाही. अशा लक्षणांनी युक्त असलेला जो तुला दिसेल तोच आशापाशरहित आणि मुक्त आहे असं तू ओळख. अर्जुना, जगामध्ये ज्याचं विशेष वर्णन केलं जातं असा तोच योगी होय. याकरिताच तू असा हो म्हणून मी तुला म्हणतो, तू मनाला आवरून धर आणि अंतःकरणात स्थिर हो. मग ही कर्मेंद्रिय आपापले व्यवहार खुशाल करीत राहू देत. हरिओम.